सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे 4 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आणि हा या कथेचा शेवटचा भाग आहे. आज शनिवार होता. राजवीर खूप दिवसांनी आज घरी येणार होता. तिला तर सकाळी उजळल्यापासून त्याचेच वेध लागले होते. कधी एकदा 6 वाजतील आणि त्याच्या गाडीचा आवाज ऐकू येईल असं तिला झालं होतं. तिचे कान त्याच्या बुलेट गाडीच्या आवाजाचा कानोसा घेत होते. दुरूनच त्याची बुलेट आलेली तिला कळायची आणि ती खूप खुश व्हायची. यावेळी तिला खूप प्रतीक्षा करावी लागली होती त्याची. अनेक वेळा फोनवर रडून झालं, रुसून झालं, चिडून झालं, भांडून पण झालं, पण तो काही त्याची मिशी पूर्ण वाढल्याशिवाय येणार नव्हता. आणि तिला वाटलं उगाच त्यांना मी मिशी काढ म्हणाले. मग गुरुवारी त्यानं रात्री तिला फोन केला होता. ती चिडली होती आला नाही म्हणून. दिवस तर कसा बसा जायचा, पण रात्र जाता जात नव्हती. त्याच्या आठवणीनं झुरायची आणि तिला जास्तच त्रास व्हायचा. मग तिनं चांगल्या 5-6 वेळा रिंग वाजू दिल्या. मगच फोन घेतला आणि गप्प बसली. काहीच बोलेना, नुसता फोन कानाला लावला आणि ऐकत होती. तो म्हणाला, हॅलो हॅलो सुमती, अगं ऐकतेस ना? पण ती अजिबात बोलत नव्हती. मग त्यानं चिडून फोन कट केला. आणि मग ती आता घाबरली, कारण तो चिडला की पुन्हा आधीसारखा वागायला लागला तर काय करायचं. आणि तिनं पुन्हा त्याला फोन लावला, पण आता तो घेईना. आता ती रडकुंडीला आली. मेसेज करून थकली, फोन करून थकली, पण त्याचा काहीच रिप्लाय नव्हता. आता रात्र बरीच झाली होती. मग ती शांत बसली आणि 15-20 मिनिटांनी तिने पुन्हा कॉल केला त्याला आणि त्यानं उचलला. तिला हायसं वाटलं. आता ती हॅलो हॅलो करत बसली आणि तिला माहीत होतं की तो तिकडून ऐकतोय, म्हणून तिने सरळ बोलायला सुरुवात केली. म्हणाली, सॉरी. तो म्हणाला, पहिले क्यू झक मारी. आणि ती खूप हसायला लागली. तो म्हणाला, घेणारच नव्हतो गं तुझा फोन, पण म्हटलं पुन्हा रडून रडून डोळे सुजवशील म्हणून घेतला. ती म्हणाली, तुम्ही मला चिडू सुद्धा देत नाही. चिडायची काय गरज आहे का? काहीच कारण नाही चिडण्यासारखं. ती म्हणाली, कारण कसं नाही? किती दिवस झाले तुम्ही घरी नाही आलात. तो म्हणाला, घर आठवण काढते का माझी? त्याला मी माझ्या सवडीने भेटेल. ती म्हणाली, घर म्हणजे मी आठवण काढते तुमची, एवढं पण कळत नाही? तो म्हणाला, अगं नाही मला कळत, लहान आहे ना मी, समजाव ना तूच मला. ती म्हणाली, लहान कोण आहे, तुम्ही का मी? मीच लहान आहे तुमच्यापेक्षा, तुम्हीच मला समजावलं पाहिजे. तो म्हणाला, समजावलं की ऐकतेस का? मग ऐकते ना, कधी नाही ऐकलं तुमचं? उलट तुम्हीच माझं नाही ऐकत, स्वतःचाच हेका पूर्ण करता. तो म्हणाला, आता काय हेका केला मी? ती म्हणाली, तुम्ही या रविवारी का नाही आला? किती दिवस झाले मी तुम्हाला पाहिलं नाही. तो म्हणाला, मलाही तुझी आठवण येते गं, पण मी तुला सांगितलं ना, तुझ्या नादात ते मिशीचं प्रकरण करून बसलो आणि आता घरच्यांना तोंड दाखवायची लाज वाटली. ती म्हणाली, अजून नाही आली मिशी? तो म्हणाला, नाही, मला हवी तशी नाही आली अजून आधीसारखी, त्यामुळे आता या रविवार शनिवारी जमणार नाही यायला. ती त्याला नाराज होऊन म्हणाली, त्या दिवशीसारखं चोरून चोरून तरी या ना भेटायला. तो म्हणाला, अजिबात नाही, मागच्या वेळी मला खूप लपत छपत यावं लागलं माझ्याच घरात, मला चोर म्हणतील. आणि तुला मी तुझा अभिषेक बच्चन वाटत नाही ना, तोपर्यंत मी अजिबात येणार नाही. आणि ती पुन्हा हळवी होऊन रडायला लागली. तुम्हाला राग येतो का मला अभिषेक आवडतो म्हणून? हो मग येणारच तर, कोणत्या नवऱ्याला आवडेल आपली बायको त्याला सोडून दुसऱ्यावर प्रेम करते हे पाहून? ती म्हणाली, मी प्रेम नाही करत त्याच्यावर, फक्त आवडतो तो. आणि तो फार हसायला लागला आणि म्हणाला, तुझ्यासारख्या अशा कितीतरी जणींना तो आवडतो, त्याने कोणाकोणाकडे लक्ष द्यायचं? त्याची फक्त ऐश्वर्या आहे की, आणि आमची ऐश्वर्या बघा, ती सुद्धा त्यालाच पसंत करते, तिलासुद्धा तोच आवडतो. आमच्या नशिबात काहीच नाही. आम्ही आपले जॅकी श्रॉफ जाडजाड मिशीचे. आणि ती म्हणाली, मी तुमची ऐश्वर्या आहे की नाही? मग ऐश्वर्याचा नवरा अभिषेकच आहे ना, जॅकी श्रॉफ कसं असेल? आणि तो खूप हसायला लागला आणि म्हणाला, बरं छान, बरं का, पटलं मला. मी दिसायला नसलं तरी तू माझी ऐश्वर्या बायको आहेस, या नात्यानं मी अभिषेक आहे. तिचं हे लॉजिक तर खूप खरं होतं. पण तरीही तो तिला समजावत म्हणाला, ऐक ना, 2-3 दिवसांचा तर प्रश्न आहे, नको त्रास करून घेऊ, मी येतो. असं म्हणून त्यानं फोनवरच तिला चुंबनांच्या वर्षावानं न्हाऊ घालायला सुरुवात केली. आणि ती त्याचा राग विसरून खूप खूप हसायला लागली. मग आणखीन बराच वेळ दोघांनीही गप्पा मारल्या, भविष्याची स्वप्न रंगवली आणि झोपी गेले. आणि आज किचनमध्ये होती. ती त्याच्याच विचारांच्या तंद्रीत होती. तिनं छान साडी घातली होती आणि इतक्या दारात तिला बुलेटचा आवाज आला.
ती धावतच बाहेर गेली, पण दारात सासू आणि ती जाग्यावर थांबली. नुसती गालात गोड हसली, त्याची बॅग हातातून घेतली, बेडरूममध्ये ठेवली आणि पुन्हा किचनमध्ये येऊन स्वयंपाक करू लागली. तिचं सगळं लक्ष मात्र बेडरूममध्येच होतं. कधी स्वयंपाक उरकतोय आणि कधी जेवण होतंय आणि कधी झोपायला जाते असं तिला झालं होतं. आज तिची जाऊसुद्धा घरी नव्हती तिच्या मदतीला, त्यामुळे सगळं एकटीवरच पडलं होतं. मग तिनं गडबडीत त्याच्यासाठी चहा बनवला आणि ती बेडरूममध्ये घेऊन जाणार इतक्यात तोच पाठीमागून आला आणि तिला निहाळू लागला. पांढऱ्या साडीवर गुलाबी फुलं असलेली सिफॉनची साडी तिनं घातली होती. आज कोवळी लुसलुशीत दिसत होती ती. तिने तिचा पूर्ण पदर खोचला होता. तिची पांढरी शुभ्र कमनीय बांध्याची कंबर तिचं सौंदर्य उघडं करत होती. एखाद्या संगमरवरी मूर्तीसारखी दिसत होती ती. तिने तिचे सगळे केस कच लावून बांधले होते, वरती झाडूसारखे. त्यानं इकडे तिकडे पाहिलं तर कोणच नव्हतं आणि पाठीमागून येऊन तिच्या कमरेत हात घालून मिठी मारली आणि ती फार दचकली. असं काही करण्याची त्याची ही पहिलीच वेळ. इतर वेळी तर किचनमध्ये जाऊ पण असायची आणि तिने घाबरून कोणीतरी येईल ना, सोडा ना प्लीज अशी त्याची विनंती करून सुटका करून घेतली. मग तो म्हणाला, मग कशाला गं मला बोलवलंस रडून रडून, आणि आता आलोय तर सारखं सोडा मला सोडा मला. आणि ती गप्प बसली. खूप जास्त बोलायला तिच्या लग्नाला काही 2-3 वर्ष झाली नव्हती, फक्त 3 महिने झाले होते. सध्या तरी फक्त त्याचंच ऐकून घ्यायचं आणि नुसतं गालात हसायचं आणि कधी वाटलं तर लटका राग दाखवायचा, तेवढंच तिला माहीत होतं. तिने त्याला चहा दिला. त्यानं आधी कप तिच्या तोंडाला लावला. तिने पुन्हा नजरेनं त्याला विनंती केली, नको ना. त्यानेही नजरेनंच तिला खुणावलं, घे, काही नाही होत. आणि तिने एक घोट घेतला आणि मग त्याने चहा पिला. मग रात्री जेवण करताना सुद्धा त्याचं लक्ष तिच्याकडेच होतं आणि तिचंही लक्ष सारखं सारखं त्याच्याकडेच जायचं आणि तिला अजून गोरीमोरी व्हायची. मग जेवण लवकर उरकून ते दोघे बेडरूममध्ये आले होते. त्यानं बॅग उघडली आणि मोगऱ्याचा गजरा तिच्या हातात ठेवला. तिला खूप आनंद झाला. तिच्यासाठी परफ्यूम, बांगड्या, तिची आवडती मिठाई, आणखी काय काय आणलं होतं आणि ती हे सगळं पाहून आनंदाने त्याच्या मिठीत शिरली. आणि इतक्यात सासूबाईंनी हाक मारली, सुमती, माझ्या खोलीत पाणी ठेव, माझ्या डोळ्यात औषध घाल. आणि हे रोज तिची थोरली जाऊ करायची, पण आज ती नव्हती ना, त्यामुळे सुमतीला हे सगळं करावं लागणार होतं आणि ती पळतच गेली. पण तिकडेच थांबली. राजवीर तिची वाट बघत होता. तिला का वेळ लागला म्हणून तो गेला, तर तिच्या सासूबाईंनी तिला पाय चेपायला लावले होते आणि राजवीर डोक्यावर हात मारत म्हणाला, काय करायचं आता, एकतर आठवड्यातून जेमतेम 1 दिवस सुट्टी, त्यातही यावेळी तो खूप दिवसांनी आला होता आणि ही इथे सेवा करत बसली आहे सासूची. सासूची झोप लागली होती. ती त्याला डोळ्यांनीच खुणावत म्हणाली, तुम्ही पुढे व्हा, मी आले. पण तो रागात मागे वळला. तिला तर आता भीती वाटली की तो झोपून जाईल की काय. तो तिला म्हणाला, तुला माझं काही पडलं आहे की नाही, आता मी इथून पुढे येणारच नाही. ती त्याला समजावत म्हणाली, अहो, त्यांचे पाय दुखत होते, त्यात ताई पण नाहीत ना आज, मी तरी काय करू. त्याला समजत होतं की तिचाही नाईलाज होता आणि त्याचंही बरोबर होतं. कुटुंब म्हटलं की म्हणावं अशी प्रायव्हसी मिळत नसते, पण रोज सोबत असणं वेगळं आणि खूप दिवसातून एकत्र येणं वेगळं. शेवटी ज्याचं जळतं त्यालाच तर कळतं. आणि मग तो म्हणाला, आता यानंतर मी इकडे येणार नाही. ती म्हणाली, का, असं का बोलता. तो म्हणाला, हो, आता यापुढे दर शनिवारी मला यायला जमणार नाही. आणि ती हिरमुसली. आणि तो तिला म्हणाला, कारण आता मी तुलाच इथून येणार आहे माझ्यासोबत. आणि तिला खूप आनंद झाला. खरंच, असं म्हणून तिने आनंदाने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, कधी जायचं आपण. तो म्हणाला, इतक्या लवकर नाही शक्य होणार, पण आईला विचारावं लागेल, शिवाय दादा वहिनींना सुद्धा. आणि ती म्हणाली, मी तर नाही बोलणार बाबा, तुमचं तुम्ही बोला. तो म्हणाला, का, तुला यायचं आहे ना माझ्यासोबत. ती म्हणाली, हो, यायचं तर आहे, पण मला भीती वाटते बोलायची. काय म्हणतील की लगेच नवऱ्याच्या मागे पळाली. लग्नाला आताशी कुठे 3 महिने नाही झाले तोपर्यंत. राजवीर म्हणाला, मग राहू दे, आहे तसंच चालू दे. आणि ती नाराज होत म्हणाली, असं काय करता, मला न्या ना तुमच्यासोबत, मला इथं नाही करमत. आई नाही ऐकणार, तो म्हणाला. ती म्हणाली, वाटल्यास आपण त्यांना सोबत घेऊन जाऊ, पण मला तुमच्यासोबत राहायचं आहे, प्लीज. ती त्याच्या मिठीत शिरून त्याला विनवत होती. तिला कुटुंब तर हवं होतं, पण सगळ्यात जास्त कुटुंबातला महत्त्वाचा घटक म्हणजे नवरा, आणि तोच तिच्यासोबत नव्हता. त्यामुळे ती अगतिक झाली होती. तो मुद्दाम तिला म्हणाला, मी खूप त्रास देतो ना तुला आणि माझा राग येतो तुला. ती म्हणाली, मी असं कधी म्हणाले. तो म्हणाला, त्या दिवशी महाबळेश्वरमध्ये म्हणालीस की. ती म्हणाली, मग तुम्ही मला तेव्हा किती चावला होता.
तो हसला आणि म्हणाला, त्याला चावणं म्हणत नाहीत, लव बाईट म्हणतात. ती म्हणाली, हो का, मला नव्हतं माहीत. आता प्रेमातल्या, शृंगारातल्या अशा अनेक बऱ्याच गोष्टी होत्या ज्यांची इंग्रजी नावं तिला माहीत नव्हती. त्यातलंच हे एक. तिला फक्त आय लव यू आणि नोज, हेड, लेग अशी अवयवांची नावं माहीत होती. पण आणखीन बरीच काही नावं असतात, प्रणयातल्या क्रिया असतात, त्यांची नावं तिला माहीत नव्हती. आणि आता राजवीर तिला हळूहळू शहाणं करणार होता. सगळं शिकवून तिचा अल्लडपणा दूर करणार होता. आणि तो तिला म्हणाला, नक्की मी तुला माझ्यासोबत नेणार. आपण तरी एकत्र कधी राहायचं, म्हातारं झाल्यावर? आधीच मी म्हातारा होणार लवकर. निम्म आयुष्य संपलं माझं मुलगी शोधण्यात, आणि आता असा फर्स्ट क्लास पीस सापडला आहे तर हा दुरावा कशासाठी? असं म्हणून त्याने तिला जवळ ओढून हळूच किस केला आणि तीही त्याच्या मिठीत सामावून गेली. मग त्यानं सकाळी नाश्ता करताना प्रस्ताव मांडला, मला आता दरवेळी येणं शक्य होत नाही. याआधीसुद्धा तो 2 महिन्यातून घरी यायचा, पण आता दर आठवड्याला एवढा प्रवास करून येणं त्याला त्रासदायक व्हायचं. आणि येणं तर गरजेचं होतं. तो म्हणाला, मी सुमतीला माझ्यासोबत घेऊन जाईन म्हणतो. दादा काहीच नाही बोलले. त्यांची काही अडचणच नव्हती. पण आई मात्र म्हणाली, घर फुटेल अशानं. चुली वेगवेगळ्या झाल्या की संसार वेगवेगळे होतात आणि मग मनंसुद्धा वेगवेगळी होतात. राजवीर म्हणाला, आई अगं, मन वेगवेगळी होण्याचा प्रश्न येतोच कुठं? नोकरीनिमित्त दूर राहावं तर लागणारच आहे कोणाला तरी, आणि दगदगसुद्धा फार होते. माझी बदली इकडे होत नाही, तुम्ही सगळे तिकडे येऊ शकत नाही, दादाची नोकरी इथेच आहे, मग मी माझ्या बायकोला सोबत घेऊन जाऊ शकत नाही का? आई म्हणाली, याआधी नाही तुला असं वाटलं? बायकोच तेवढं प्रिय आहे का? आणि झालं. आई अडाणी होती. तिला या दोघांमधली ओढ कधीच समजणार नव्हती, कारण त्यांच्या काळात त्या गोष्टीला, नवरा बायकोच्या प्रेमाला जास्त महत्त्व देतच नव्हते. 4 चौघात नवरा बायको साधं बोलतसुद्धा नव्हते. बायकोला मान सन्मान देणं तर दूरची गोष्ट, आणि तिचे लाड करणं तर त्याहून दूरची गोष्ट. आई म्हणाली, आमच्या वेळी सासवा कुलपाच्या आत चहा पावडर साखर लपवून ठेवायच्या. मी तसं तर करत नाही सुनेला, म्हणून तू तिला घेऊन चाललास. आईनं तिच्या बुद्धीप्रमाणे तिचा गैरसमज करून घेतला. निर्णय तर दिलाच नाही, पण घरातलं वातावरण तंग झालं. शेवटी आई रुसली. तिने होकार नाही दिला. राजवीरसुद्धा चिडून रविवारी संध्याकाळीच निघून गेला. सुमतीचा सुद्धा हिरमोड झाला आणि रागात गाडी चालवताना राजवीरचा ॲक्सिडेंट झाला. सुमती खूप रडायला लागली. सगळेजण चिंतेत पडले. नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. फक्त थोडंफार फ्रॅक्चर झालं हाताला पायाला. आता त्याला पुन्हा घरी आणला. सुमती त्याची काळजी घेत होती. पहिल्यांदाच ते इतके दिवस आणि इतका वेळ एकमेकांसोबत राहत होते. जवळजवळ 15-20 दिवस होत आले. आता त्याची तब्येत सुधारली होती. आता तो बरा झाला. त्याची सुट्टी संपली आणि त्याला आता पुन्हा कामावर हजर राहायचं होतं. ती त्याची बॅग पॅक करत होती. अंतकरण जड झालं होतं त्याला निरोप देताना. लग्नाला 3-3.5 महिने होत आले होते. आता तरी आई म्हणेल की तुझी बायको घेऊन जा, याची तो वाट पाहत होता. पण नाही, आई काहीच बोलली नाही. त्याला आईच्या विरोधात जाऊन तिला न्यायची नव्हती. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडलं असतं. वडील वारल्यानंतर आईनंच दोघा भावांना काबाड कष्ट करून वाढवलं होतं आणि शिकवलं होतं. नोकरीला लागले होते ते. आता तिचं नाही ऐकलं तर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं असतं. आणि शिवाय फोडणी घालणारे नातेवाईक होतेच. आज नाही उद्या आईचं मन नक्की तयार होईल म्हणून राजवीरनं वाट पाहायचं ठरवलं. राजवीर पुन्हा कामावर हजर झाला आणि पुन्हा त्याच्या आषाढ कार्तिकी वाऱ्या सुरू होणार होत्या. सुमती काहीच बोलत नव्हती. जो काही निर्णय घ्यायचा तो राजवीर घेणार होता. आता तो 8 दिवस झाले तरी आला नाही. रुसून बसला. तिची दीर जाऊ सासूला समजावत होते, पण ती ही फार हट्टी होती. राजवीर तिच्या पुढे जात नव्हता. सासूचं आणखी एक मत होतं. सुमतीचा स्वभाव हा असा अल्लड, वेगळा संसार थाटणं तिला जमेल का? ती लहान आहे असं वाटत होतं त्यांना. आता 15-20 दिवस झाले राजवीर घरी आलाच नाही. शेवटी तोही हट्टी, आईचा हट्टी मुलगा, शेंडेफळ लाडका आणि हट्टी. सुमती त्याची वाट बघत बसायची. शनिवार आला की रविवारीसुद्धा तशीच चातकासारखी वाट पाहायची. दारासमोरून दुसऱ्या कोणाची बुलेट गेले तरी बाहेर यायची. तिची सासू हे सगळं पाहायची, पण भावना शून्य असल्यासारखं वागायची. जेव्हा 2 हृदय एकमेकांवर जडतात आणि दोघेही लांब असतात, तेव्हा त्यांची काय अवस्था होते हे या लोकांना बहुतेक कळतच नसतं. का कळूनही मुद्दाम डोळे मिटून घेतात काय माहीत. यांनाही कधी एकमेकांवर प्रेम तरी केलं होतं की नाही कुणास ठाऊक. इतका टोकाचा विचार करण्याइतकी सुमती अजूनही मॅच्युअर नव्हती. ती रडायची, झुरायची.
तिचा दीर आणि जाऊ हे पाहायचे. आणि आता अशातच एके दिवशी तिचा दीर आला आणि म्हणाला, माझी ट्रान्सफर झाली आहे आणि मला दुसऱ्या शहरात पुढच्या आठवड्यात हजर व्हायचं आहे. आता त्यालाही 2 मुलं होती, त्याचीही बायको होती. मग तो हजर झाला. 1-2 आठवडे त्यानेही तिकडे कसे बसे काढले आणि घरी फक्त 2 सुना, ही सासू आणि त्याची 2 लहान मुलं. एके दिवशी आईच आजारी पडली. आता काय करायचं? कोणीही पुरुष माणूस घरात नाही. तिला खूप त्रास होत होता आणि या 2 बायका काय करणार होत्या? गाडी नाही आणि असली तरी ती चालवायची माहीत नाही. मग कसंबसं शेजारच्या माणसाच्या हातापाया पडून त्यांना दवाखान्यात नेलं. आणि एके रविवारी तो आला आणि दीर म्हणाला, मी आता तिकडे एक फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. आई, मला आता एकट्यानं राहणं शक्य नाही. माझी मुलं शिक्षण घेत आहेत. त्यांना चांगल्या शाळेत तिथं ॲडमिशन घेणार आहे मी. आणि मला आता माझ्या बायकोच्या हातच्या जेवणाची सवय झाली आहे. त्यामुळे मी माझी फॅमिली घेऊन निघालो. राजवीरला सांग आणि त्याची बायको घेऊन जा म्हणावं. आणि तू तुझं काय करायचं ते ठरव. माझ्याबरोबर चल किंवा राजवीरसोबत जा. आणि माझी तर अशीच इच्छा आहे की तू माझ्यासोबत यावं. त्या दोघांचा नवीन संसार आहे. आणि आई तरीही म्हणालीच, नवीन आहेत म्हणूनच काळजी आहे. मी राजवीरकडेच जाते. आणि आता आई एका पायावर तयार झाली होती. कुटुंब विभक्त होतंय असं नव्हतं वाटत तिला. दीर म्हणाला, आई, मी राजवीरला कॉल केला होता. त्याला अजून रूम मिळालेली नाही. त्यामुळे काही दिवस सुमती आणि तू इथेच राहावं लागेल. आणि तू वारंवार आजारी पडतेस. तुला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. तू पुन्हा आजारी पडलीस तर सुमती काय करणार आहे एकटी? आणि आता आई पलटी मारत म्हणाली, हो का? मग त्यापेक्षा आम्ही तुझ्यासोबतच येते. राजवीरला सांग त्याची बायको घेऊन जा म्हणून. आणि हे ऐकून सुमतीला खूप आनंद झाला. कोणाचीही मन न दुखवता थोडा संयम ठेवला आणि आपोआप त्यांच्या मनासारखं झालं होतं. साहित्याची बांधणी चालली होती आणि राजवीरही आला होता. मोठा भाऊ, त्याची फॅमिली आणि आईला घेऊन गेला. आणि राजवीरसुद्धा सुमतीला घेऊन त्याच्या घरात आला. त्याने सुद्धा 1 BHK फ्लॅट घेतला होता भाड्यानं. गेल्या गेल्या सुमती कंबर कसून कामाला लागली. तिला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. सगळं साहित्य जिथल्या तिथं लावलं. लख्ख घर स्वच्छ केलं. फरशी आरशासारखी स्वच्छ पुसून काढली. आता राजा राणीचा संसार सुरू होणार होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते दोघं आता एकत्र राहणार होते सोबत. ही भावनाच त्या दोघांनाही खूप खूप आवडायला लागली होती की आता ते दोघंच असतील. दुसरी माणसं कुटुंबातली आवडत नव्हती हा विषय नाही. पण आयुष्याच्या या स्टेजला नवीन लग्न झाल्यावर जो एकांत, जी प्रायव्हसी हवी असते ती त्यांना आत्ता मिळाली होती. आणि संध्याकाळी ती स्वच्छता करून थकली होती. राजवीर बाहेर गेला आणि जेवणाचं पार्सल घेऊन आला. जेवण करून थकून दोघेही झोपून गेले. आणि सकाळी राजवीरला जाग आली तर सुमती धुतलेले केस पाठीमागे सोडून किचनमध्ये काम करत होती. आणि राजवीर हळूच पाठीमागून गेला आणि तिला घट्ट मिठी मारली. तशी ती दचकली. येईल ना कोणीतरी, सोडा ना मला, असं काय करता? ती पुन्हा त्याला विनवून म्हणायला लागली. तो खूप हसला आणि म्हणाला, वेडाबाई, अगं तू विसरलीस का? आता आपण दोघेच आहोत इथे. आता कोणीही आपल्याला पाहायला नाही इथे. आणि हा एक दरवाजा लावला की झालं काम. आणि ती म्हणाली, आणि खिडकीतून कोणी पाहिलं तर? तो पुन्हा एकदा खूप हसला. आणि तिचे ते बालिश प्रश्न, अल्लडपणा त्याला खूप खूप आवडायचा. तो तिला म्हणाला, आपण कुठे राहतोय बघ. असं म्हणून त्यानं खिडकी उघडून तिला दाखवलं तर एका मोठ्या बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावर राहत होते ते. आणि तो म्हणाला, आता इथं इतक्या वर आपल्याला कोण बघायला येणार आहे का सांग बरं? आलं तर एखादी चिमणी किंवा कावळा येईल. आणि ती हसली. मग आता एकांत होय ना? आणि ती खूप लाजली. त्यानं तिला पुन्हा मिठीत उचलली आणि गोल गोल फिरवली आणि पुन्हा बेडवर नेऊन बसवली. ती म्हणाली, अहो स्वयंपाक करू द्या ना मला. तो म्हणाला, आता कोण खायला आहे स्वयंपाक सांग बरं? का तुम्ही नाही खाणार? नाही, आज आपण मस्त दिवसभर बाहेर फिरायला जायचं. आणि ती म्हणाली, तुमचं ऑफिस? तो म्हणाला, आज मारली दांडी. आणि इतक्यात त्याच्या मोठ्या भावाचा फोन आला. सगळं व्यवस्थित आहे ना असं त्यानं विचारलं. राजवीर म्हणाला, हो दादा, सगळं ठीक आहे. आणि वहिनी तिकडून म्हणाल्या, भाऊजी, आता चोरासारखं घरात घुसायची गरज नाही बरं का? आणि भाऊजी म्हणाले, वहिनी, या अल्लड मुलीने हे पण सांगितलं तुम्हाला? वहिनी म्हणाले, अहो, या अल्लड मुलीसाठीच तर आम्ही इतकं सगळं नाटक केलं भाऊजी. नाटक केलं म्हणजे?
राजवीरला आणि सुमतीला काहीच कळलं नव्हतं. मग दादा सांगू लागला, अरे आई सुमतीला तुझ्यासोबत पाठवायला तयार नव्हती आणि तू काही तिला घेऊन जात नव्हता आईच्या मर्जीशिवाय. आम्ही दोघंही आईला सांगून थकलो, पण आई आमचंही ऐकत नव्हती. आता आईला तर दुखवायचं नाही आणि तुझ्या मनासारखं तर झालं पाहिजे. सुमतीची घुसमट आम्हालाही समजायची. ती आम्हाला पाहवत नव्हती आणि तूही हट्टी. तिकडे रुसून बसला, ती इकडे रडायची. तरीही आईवर फरक पडत नव्हता. त्या बिचारीने काय करायचं होतं? ती तिच्या भावना धड कोणाजवळ ओपन करू शकत नव्हती. मग मीच माझ्या बदलीसाठी अर्ज केला. आता मुलंही हायस्कूलमध्ये जाणार होती आणि त्यांना एका चांगल्या शाळेत घालायचं होतं. शहरात तर जावंच लागणार होतं. त्यामुळे माझी लगेच बदली झाली आणि आपोआप सगळा प्रश्न सुटला बघ. आणि राजवीरला आता त्याच्या दादाचे मानावे तितके आभार कमीच आहेत असं वाटायला लागलं. सुमती म्हणाली, पण ताई मला मुलांची आणि तुमची खूप आठवण येते. त्या म्हणाल्या, अगं मग तुला कोणी अडवलं आहे? तुला हवं तेव्हा येऊ शकतेस. हे घरसुद्धा तुझंच आहे, समजलं? आपण वेगवेगळ्या घरात राहत असलो तरी आपली मनं मात्र एकत्रच बांधलेली आहेत कायम. जबरदस्ती मन मारून एकत्र राहण्यापेक्षा सुखाने आनंदाने जिकडच्या तिकडं राहिलेलं बरं आणि ज्याच्या त्याच्या जोडीदारासोबत घरी जो तो सुखी असलेला बरं, हो की नाही? आता फोन ठेवला आणि राजवीर आणि सुमती पुन्हा एकमेकांना मिठी मारून हसायला लागले. आज दिवसभर ते खूप फिरले आणि मग त्यानं तिला ढीगभर पुस्तकं आणून दिली. तिच्या BA फर्स्ट इयरची सुद्धा पुस्तकं आणून दिली आणि म्हणाला, दिवसभर हे वाचायचं. आता दोघंच घरी आहोत म्हणून नुसता रोमॅन्स एके रोमॅन्स नाही चालणार. आणि आता तुला दिवसभर काही कामही नाही. मला तुला खूप शिकवायचे आहे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. सुमतीला तर फार आनंद झाला. आता ती दररोज अभ्यास करत होती. तो ऑफिसला गेला की पुस्तकं घेऊन बसायची. हळूहळू आता तो तिला स्पर्धा परीक्षांची सुद्धा गोडी लावू लागला. आता बघता बघता लग्नाला 2 वर्ष होऊन गेली. ती BA थर्ड इयरला होती. आता हळूहळू तिचा अल्लडपणासुद्धा कमी होत होता. वाचनाने माणूस प्रगल्भ होतो म्हणतात, तसंच तिच्या बाबतीत झालं. सगळ्या विषयावरची सगळी पुस्तकं तिनं वाचून काढली आणि तीही हळूहळू शहाणी झाली आणि आता कुठल्याही मुद्द्यावर त्याच्याशी वादविवाद करू लागली. आधी जशी तो सांगेल ती पूर्व दिशा मानून मान खाली घालून गप्प बसणारी सुमती आता त्याला शब्दात पकडायला लागली. त्याला तिचं ज्ञान पाहून खूप आनंद व्हायचा आणि त्यातच एक गोड बातमी मिळाली. तिला ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगायची गरज पडली नाही, कारण त्याचं तिच्यावर खूप लक्ष होतं. तिची पाळी चुकली हे तिच्या आधी त्याला समजलं. अगदी हंड्यानं पाणी भरण्यापासून ते तिला स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालण्यापर्यंत त्यानं सगळं केलं तिच्यासाठी. मग संसार वेलीवर एक फूल उमललं. तिच्या 21व्या वर्षी आणि त्याच्या 33व्या. त्यांना एक गोड गोंडस मुलगा झाला. घरात सगळ्यांना आनंद झाला. अधूनमधून ते सगळे एकत्र यायचे, गेट टुगेदर करायचे, सणावाराला एकत्र यायचे. तिचा अभ्यास चालूच होता. तीही फार जिद्दी होती. मुलाला सांभाळत ती अभ्यास करत होती. तिच्या शिक्षणात खंड नाही पडला. BA थर्ड इयरची परीक्षासुद्धा चिमुकला लहान असताना तिने दिली. तो त्या बाळाला बाहेर खेळवत असायचा आणि ती आत पेपर लिहायची. बाहेरच्या व्यावहारिक जगातलं ज्ञान तिला अजूनही जास्त नव्हतंच, कारण ते ज्ञान मिळवण्यासाठी ती बाहेर जातच नव्हती. पुस्तकी ज्ञान मात्र खूप होतं, कारण त्यानं आणून दिलेली पुस्तकं ती तोंडपाठ करायची, कारण त्याने तिला दमच तसा दिला होता. आणि ती तोंडपाठ पुस्तकं करते म्हणून तो तिला म्हणायचा पुस्तकी किडा, चेष्टेने. आणि आता तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुद्धा सुरुवात केली आणि एके दिवशी तिची नायब तहसीलदार या पदावर नियुक्ती झाली आणि तिने सर्वात अगोदर तिच्या नवऱ्याला पेढा भरवला. लग्नानंतर करिअर होत नाही, अभ्यास होत नाही ह्या बोलणाऱ्या मुलींसाठी ती एक आदर्श ठरली होती. तिला नवऱ्याच्या रूपाने प्रियकर, मित्र, मार्गदर्शक, सवंगडी, सखा, वाटाड्या आणि मितवा ही पुरुषाची सगळी रूपं तिला तिच्या नवऱ्यातच बघायला मिळाली आणि तिनं मनापासून अनुभवली सुद्धा. पण काही बाबतीत ती अजूनही अडाणीच आहे. म्हणजे तो आमरसाचा किस्सा आहे ना, तशा बाबतीत. नुसता अभ्यास केला आणि नोकरी मिळवली की सगळं ज्ञान येतं असं नाही. खऱ्या जगातलं ज्ञान घेण्यासाठी अनुभव लागतो आणि तो अनुभव तिच्याकडे खूप कमी होता, कारण ती एकटी कुठे जातच नव्हती. तिच्या काळजीपोटी तो तिला एकटीला सोडतच नव्हता आणि आता तिला ही सवयही नव्हती. पगार मिळवला की आपण खूप मोठे झालो असंही नाही. आज तिची पोस्ट त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे, पण तिचा नवरा तिच्यासाठी खूप मोठा आहे. खरं तर तिलाच अडाणी राहायला आवडतं आता त्याच्यासमोर, कारण तो तिला समजावून सांगतो ना म्हणून.
कधी कधी रागावतो, चिडवतो, टोमणे मारतो, पण साथ कधीच सोडत नाही. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा कसं राहायचं, इतर पुरुषांच्या नजरा कशा ओळखायच्या, इथपासून त्याने तिला शहाणं केलं होतं. बायको सुंदर होती ना. प्रशासनातले काही निर्णय ती धाडसेपणाने घेत असली तरी घरातले निर्णय मात्र तिचा नवराच घ्यायचा. नोकरीच्या ठिकाणी एकटी वावरणारी ती बाजारात मात्र भाज्यांच्या पिशव्या घेऊन त्याचा हात धरून चालायची. आणि त्यातही तिला कसलाच कमीपणा वाटत नव्हता, कारण तिला त्याचाच छंद लागला होता. कधी कधी तोच तिला रागवायचा. अगं लोक काय म्हणतील, हात सोड, किती लहान मुलीसारखी करते. पण ही अल्लड मुलगी, त्याची अल्लड बायको आयुष्यभर अशीच अल्लड राहणार होती, कारण हा तिचा मूळचा स्वभाव होता आणि तो स्वभाव आयुष्यभर जात नाही. आणि आता दुसराही मुलगा झाला. त्यांचं चौकोनी कुटुंब तयार झालं आणि दोघा राजाराणींचा संसार सुखानं सुरू आहे. आणि तिची अजून एक इच्छा आहे, जी ती वारंवार त्याला बोलून दाखवते. मुद्दाम म्हणते, तुम्ही म्हातारं व्हायच्या अगोदर मला पुन्हा एकदा महाबळेश्वरला घेऊन चला ना. 4 व्हीलर गाडी असूनही तिने न जाता 2 व्हीलरने न्यायचं, असा तिचा हट्ट. पण अजून तरी मुहूर्त लागला नाही. मुलं, नोकरी, शिक्षण, दोघांच्या नोकऱ्या आणि जबाबदाऱ्या. पण ती मात्र अजूनही उतावीळ आणि व्याकुळ होऊन महाबळेश्वरला जाण्याची वाट बघत आहे, चातकासारखी. आणि तो तिला म्हणतो, नको, तिथं गेल्यावर मी तुला चावतो. आणि आणखीन एक, प्रणयाच्या बाबतीत सुद्धा ती अजूनही अडाणीच आहे. तो जसा शिकवेल, जेवढा शिकवेल तेवढंच तिला येतं. प्रत्येक ॲनिव्हर्सरीला तिची तीच मागणी असते, महाबळेश्वरला जायची. तोही प्रॉमिस करतो, पण जमत नाही. आणि त्यांचं दोघातलं बॉन्डिंग आणि प्रेम अजूनही कायम असंच आहे. शेवटी प्रेमाला वयाची अट मर्यादा असू शकत नाही. ते दोघे कोणत्याही लेवलला जाऊन एकमेकांची चेष्टा करतात, कारण त्यांना माहीत आहे आपला जोडीदार आपल्याशीच प्रामाणिक आहे. आणि चेष्टा मस्करीला तर ऊत आलेला असतो. ती खट्याळपणे त्याच्या खोड्या काढते आणि तो तिचे कान पिळतो. आणि तिच्या वयाचा होऊन तिच्यासोबत तोही कधी कधी अल्लडपणा करतो. आणि तिचा अल्लडपणा कधीच जाऊ नये असं मनोमन प्रार्थना करतो, कारण दोघेही प्रौढ असते, मॅच्युअर असले तर एकमेकांना शहाणपणा शिकवत असतात. आणि दोघेही अल्लड असले की संसाराचा खेळखंडोबा. पण तो मॅच्युअर आणि ती अल्लड, आणि तिच्या अल्लडपणामुळेच त्यांच्या संसारातलं चैतन्य टिकून आहे. आणि त्यांचा संसार आंबट गोड झाला आहे, अगदी मुरंब्यासारखा.